हॅलो फ्रेंड्स, आज मी नवीन रेसिपी घेऊन येत आहे। आज मी बनवणार आहे कढी। त्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचा तेल लागेल। त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 पाकळ्या लसूण टाकायचा आहे, थोडेसे जिरे, मोहरी आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। तुमच्याकडे मिरची असेल तर 4 ते 5 मिरची कट करून टाकायची। माझ्याकडे मिरचीचा ठेचा आहे बनवलेला, तो मी टाकत आहे। हे सर्व आपल्याला एकदम भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। 1 ते 2 चमचा खोबरं टाकायचं आहे, वाटण करून ठेवलेला। हे सर्व एकजीव करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तयार करून ठेवलेलं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं। ही खूप पटकन तयार होणारी आणि सोपी रेसिपी आहे। माझ्या मुलीला खूप आवडते, त्यामुळे मी बनवते नेहमी। आपल्याकडे वेळ कमी असेल तर ही रेसिपी पटकन तयार होते आणि मुलांनाही आवडते खायला। आपल्या चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे आणि रेसिपी आपली पूर्ण तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि 1 ते 2 मिनिटं फक्त गॅसवरती ठेवायचे आहे। याला उकळी येऊ द्यायची नाही। उकळी आल्यामुळे कढी आपली फाटते, खरा म्हणजे त्याच्या डिकळ्या